नमस्कार भावानो. आज काय दुकानाला सुट्टी म्हणून म्हटलं निवांत उठूया. जाऊन बसलो चुलीला, मस्तपैकी शेकलं, पाणी जरा गरम करत 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 ब्रश केलं. ब्रश करत पाणी एकदम कडकडीत तापलं. पाणी घेतलंय, आंघोळ केली आणि लागलो आपल्या तयारीला. ढकली कपडे आणि जाऊन मांडलं तोरण. नंतर अण्णाने मारले हाक चहाला. जाऊन अण्णांच्या जरा चार गप्पा मारल्या, चहा घेतला आणि राशीला म्हणले की बिरोबाचं दर्शनही झालंच पाहिजे. मग काय काढली स्विफ्टीला, चल म्हणलं जाऊया आपण. आणि निघालो बिरोबाच्या दिशेने. बिरोबामध्ये असं वरती टेकडा. पण इथं आल्यानंतर समजलं की आज सोमवार, मंदिर बंद असते. म्हणून आम्ही बाहेरनं दर्शन घेतलं. दर्शन घेताना आज स्वामी समर्थांची रांगोळी एवढी मस्त काढलेली, तुम्हाला पण दाखवतो रांगोळी, बघा तुम्ही. आणि आतमध्ये आहे ते मेन बिरोबा मंदिर. मग तिथून आम्ही निघालो नागेश्वर मंदिरला. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार, खूप सुंदर आहे. मंदिराचा कळस बघितल्यानंतर एवढं मस्त वाटलं. तिथून आत गेलो तर मंदिराचं बांधकाम चालू होतं. तिथून आम्ही नंदीचं दर्शन केलं आणि आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर इतकं मस्त वाटत होतं, शांत वाटत होतं. याचं महात्म्य म्हणजे हा जमिनीतून प्रकट झालेला आहे, म्हणून स्वयंभू नागेश्वर असं बोललं जातंय. बाहेर आल्यावर साईडला चंदनाचा लाकडाचा तुकडा आहे, तो असं हे करून त्याचा जो गंध आहे त्याचा गंध आपल्या कपाळी लावायचा. ते लावल्यानंतर इतकं शांत, इतकं गार वाटतंय. मग तिथून आम्ही निघालो घरी. आज सोमवार, लाईट नाही, मोबाईलची बॅटरी पूर्ण डेड झालेली.